सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी बीडच्या मकोका न्यायालयामध्ये झाली आणि या सुनावणी दरम्यान सरकारी वकील जे की उज्ज्वल निकम आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर होते. तर सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोले हे देखील प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हजर होते. तर आरोपींचे वकील देखील न्यायालयामध्ये हजर होते. मात्र काही आरोपींचे वकील हे गैरहजर होते. तर आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. मात्र या सुनावणी दरम्यान काय घडलं, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने नेमकी न्यायालयामध्ये काय काय घडामोडी घडल्या हेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी योगेश काशीत आणि आपण बघताय मुंबई तक. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष महत्त्वाची सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये झाली. या सुनावणीला महत्त्वपूर्ण याच्यामुळे दिलं जातं कारण ही सुनावणी महत्त्वाची आहे, कारण प्रकरण चार्ज फ्रेम होणार आहे. प्रत्यक्षात प्रकरणाला साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आहे. मात्र या सुनावणीमध्ये काही घडामोडी महत्त्वाच्या घडलेल्या आहेत, जे की थेट आरोपींकडनं सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये अर्ज देखील त्या पद्धतीचा देण्यात आलेला आहे. तर त्या अर्जामध्ये काय म्हणलेलं आहे, सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे, आरोपींनी नेमके अर्ज कशामुळे दिला आहे, अर्ज देण्याचं कारण काय आहे, अर्जामध्ये काय म्हटलेलं आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं, ते एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने केसवर परिणाम होत आहे. 3 ते 7 या आरोपींचा कोर्टाकडे अर्ज. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं जे उज्ज्वल निकम आहेत, जे की विशेष सरकारी वकील, त्यांना बदलण्यात यावं. ते एका राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि या गोष्टीमुळं या केसवर या संपूर्ण प्रक्रियेवरती परिणाम होत आहे, असं आरोपींचं म्हणणं आहे. आणि हाच जे अर्ज आहे वकिलांकडून न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे. तर अशी कायद्यात कुठेही तरतूद नाही किंवा या अगोदर देखील मी प्रकरण पाहिलेलं आहेत किंवा हे प्रकरण पाहायला मला कुठली अडचण नाही असा युक्तिवाद न्यायालयाकडे करण्यात आलेला आहे. आणि तुर्तास हा जे की सुदर्शन घुले याने जो अर्ज केलेला आहे किंवा इतर आरोपींनी जो अर्ज केलेला आहे, तो अर्ज रिजेक्ट करण्यात यावा असं युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केलेला आहे. आरोपी सुदर्शन घुले हा काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्हीसीद्वारे हजर नव्हता. म्हणजे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला हजर केलं जातं, त्या सुनावणी दरम्यान तो नव्हता, त्याला चक्कर आलेली होती. मात्र आरोपी सुदर्शन घुले ज्या पद्धतीने त्यांनी मध्ये सांगितलेला आहे, अर्ज केलेला आहे, कशामुळं उज्ज्वल निकम यांना नकोय वगैरे संपूर्ण आपण बाब पाहिलेली आहे. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत. आरोपी जो की आरोपीचे जे वकील आहेत, जे 3 वकील आहेत, ते 3 वकील व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर पाहायला मिळालेले आहेत, ते प्रत्यक्षात हजर नव्हते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान काही वकील देखील न्यायालयामध्ये हजर होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर सुरुवातीला मी सांगितलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाही, त्याच्या विरोधात पुरावा नाहीत. आरोपीचे वकील यांचं असं म्हणणं आहे, आरोपी विष्णू चाटे सुरुवातीपासून या गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. तो आरोपी वाल्मिक कराडला सहकार्य करत होता आणि तो वाल्मिक कराडचा निरोप घेऊनच, हा संपूर्ण खंडणीचा निरोप घेऊनच त्या ठिकाणी गेलेला होता. ज्या हॉटेलवरती आरोपींची बैठक झाली, त्या तिरंगा हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत देखील त्याने संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा वाल्मिक कराडचा निरोप या संबंधित आरोपींपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं होतं, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे. ज्या पद्धतीने आरोपींच्या वकिलांना म्हटलं की विष्णू चाटेचा कुठेही समावेश नाही, त्याचा गुन्ह्यामध्ये कुठेही पुरावा नाही आणि याच्यावरती सरकारी पक्षाकडून हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की विष्णू चाटे हा निरोप पोहोचण्यासाठी होता. आणि ज्या पद्धतीनं तिरंगा हॉटेलवरती या संपूर्ण आरोपींची बैठक झाली, त्याच्यामध्ये कटाचा सूत्रधार हा विष्णू चाटे होता आणि त्याच विष्णू चाटेनं आरोपी वाल्मिक कराडचा निरोप या संपूर्ण आरोपींकडे दिलेला होता आणि संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असं म्हटलेलं होतं. मात्र सरकारी पक्षाकडून ॲडिशनल पुरावा स्वीकारण्यासंदर्भात कोर्टाला अर्ज व लॅपटॉप फॉरेन्सिक ह्याला पाठवलेला विभागाला पाठवलं. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे पुरावे आहेत, जे डिजिटल एव्हिडन्स आहेत, त्या अनुषंगानं हे पुरावे आता या ठिकाणी देण्यात येणार आहेत किंवा ॲडिशनल पुराव्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. आणि जे लॅपटॉप आहे, ते लॅपटॉप देखील आता फॉरेन्सिक विभागाकडे देण्यात आलेला आहे. त्याच वेळेस ते लॅपटॉप देखील मागवण्यात आलेला आहे. मात्र प्रकरण चार्ज फ्रेम करू नये, आम्हाला व्हिडिओ कॉपी आणि लॅपटॉपमध्ये काय आहे ते पुरावे मिळालेले नाहीत, आरोपींना याचे ज्ञान नसल्याने हा आरोपींवर अन्याय होईल, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद. म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या गेल्या वेळेच्या सुनावणीला ज्या गोष्टी घडामोडी घडल्या, त्याच गोष्टी आणि घडामोडी या सुनावणीला पाहायला मिळालेल्या आहेत. तर अर्ध्या तासात आम्ही व्हिडिओ कॉपी द्यायला तयार आहोत. मात्र लॅपटॉप फॉरेन्सिक विभागाकडे आहे. तो म्हणजे जे लॅपटॉप आहेत, ते लॅपटॉप आल्याशिवाय आम्ही
देऊ शकत नाहीत असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ते आल्यावर देखील मिळेल असं देखील कोर्टाकडे म्हटलेलं आहे. लॅपटॉप डाटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाला देण्यात आलेला आहे किंवा फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेला आहे असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण बाबी आपण या ठिकाणी पाहिल्या आलेत, नमूद झालेल्या आहेत. मात्र ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे डिजिटल एव्हिडन्स होते, जे डिजिटल पुरावे होते, काही कॉपी होत्या, ते आम्हाला मिळालेले नाहीत असं आरोपींचं म्हणणं आहे. तर सरकारी पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे की हे संपूर्ण पुरावे जे कॉपी आहे तुम्हाला हव्या असतील तर आम्ही द्यायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चार्ज फ्रेम व्हायला हवंय, चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे असं प्रत्यक्षात जे प्रत्येक वेळेस उज्ज्वल निकम असतील किंवा बाळासाहेब पोले जे काही सरकारी वकील आहेत ते ठामपणे भूमिका मांडतात. मात्र याला विरोध जे आहे तो वाल्मिक कराडचे वकील आणि आरोपीचे वकील करताना पाहायला मिळतात. मात्र माध्यमांशी बोलताना जे बाळासाहेब कोल्हे आहेत सहाय्यक सरकारी वकील ते काय म्हणाले हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आम्ही जास्तीचा पुरावा दिला आहे त्याबाबतचा एक न्यायालयाचा निकाल दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही कोर्टात दिलेला जो पुरावा दिलेला आहे तो आम्हाला तसा जास्तीचा पुरावा सादर करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्या ज्या बाबी घडलेल्या आहेत त्या संदर्भाचे पुरावे आणि ज्या काही याच्या अगोदर ज्या केस घडलेल्या ते जे निकाल लागले त्याचे पुरावे देखील आम्ही न्यायालयाकडे दिलेले आहेत असं सरकारी वकील जे की सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही आरोपींच्या वकिलांना व्हिडिओचा पुरावा दिला आहे. म्हणजे जो व्हिडिओचा पुरावा आहे तो देखील आरोपींच्या वकिलांना पोहोचलेला आहे किंवा तो आम्ही दिलेला आहे असं सरकारी वकील जे की सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे सांगतात. तर आरोपींच्या वकिलांकडून आम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे, ते पाहायचं आहे. त्याचबरोबर आम्ही असं म्हणून वेळ काढूपणा केला जात आहे. म्हणजे आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, आम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, ऑडिओ पाहायचा आहे, ऑडिओ ऐकायचा आहे, असा वेळ काढूपणा आरोपींकडनं करण्यात येतो आहे. आम्ही त्यामध्ये कुठलाही पिक्चर टाकलेला नाही. म्हणजे आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये कुठलाही पिक्चर टाकलेला नाही. त्यामध्ये व्हिडिओ आहेत. उज्ज्वल निकम यांना बदलण्यासंदर्भात कोर्टाला तसा अधिकार नाही. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही व्हिडिओ पुरावे आहेत त्यात आम्ही कुठलीही छेडछाड केलेली नाही किंवा आम्ही कुठला पिक्चर वगैरे टाकलेला नाही असं विशेष सहाय्यक सरकारी वकील जे आहेत ते उज्ज्वल निकम यांनी जे सहाय्यक वकील आहेत जे की बाळासाहेब कोल्हे यांनी माध्यमांसमोर असं बोलताना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर न्यायालयाला उज्ज्वल निकम यांना बदलण्यासाठी कुठलाही अधिकार नाही असं देखील शेवटी बोलताना बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलेलं आहे. आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या बीडच्या न्यायालयामध्ये विशेष मकोका न्यायालयामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. मात्र आरोपींकडून वारंवार वेळ काढूपणा केला जात आहे असं देखील या ठिकाणी बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलेलं. मात्र जो चार्ज फ्रेमचा निर्णय होता तो अद्यापपर्यंत तरी समोर आलेला नाही. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.